नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सतत राज्याच्या राजकारणात पवार घराणं सध्या केंद्रस्थानी आहे। या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना दुसरीकडे मात्र राज्याच्या राजकारणात पॉवर गेम सुद्धा पाहायला मिळतोय आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकाच दिवशी सत्ताधाऱ्यांना 3 मोठे धक्के दिले आहेत। आज दिलीप वळसे पाटलांचे विश्वासू असलेले शेखर पाचुनकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। पवारांनी पाचुनकर यांना पक्षात घेऊन त्यांच्यावर आंबेगाव विधानसभेची जबाबदारी सोपवली। दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात दाखल होणार आहेत। 14 तारखेला ते प्रवेश करणार आहेत। 16 तारखेला मोहिते पाटील माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करतील। तर तिथं तिसरीकडे आळंदी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते अतुल देशमुख यांनी भाजपला रामराम ठोकत अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे। माढ्याच्या उमेदवारीचा सस्पेन्स अखेर संपलाय। धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं स्पष्टच झालंय। 14 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत। 16 तारखेला मोहिते पाटील माढ्यातून उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत। मोहिते पाटलांच्या घर वापसीनं महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्रात मोठा फायदा होणार आहे। धैर्यशील मोहिते पाटलांचं अखेर ठरलं। 14 एप्रिलला हाती घेणार पवारांच्या पक्षाची तुतारी। 16 एप्रिल माढ्यातून भरणार उमेदवारी अर्ज। माढ्याच्या उमेदवारीचा सस्पेन्स आता संपलाय। धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची निशाणी असलेली तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतलाय। गेल्या काही दिवसांपासून माढ्याच्या रणांगणात शरद पवारांच्या पक्षाकडून कोण रिंगणात उतरणार याची चर्चा सुरू होती। धैर्यशील मोहिते पाटलांनी पवारांची पुण्यात भेट घेऊन या चर्चांना पूर्णविराम दिलाय। धैर्यशील मोहिते पाटील हे 14 एप्रिलला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, तर 16 एप्रिलला ते माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। साहेबांची मी फक्त सदिच्छा भेट घ्यायला आलो होतो। साहेबांची भेट घेतली। गेले 15 दिवस तुम्ही येणार, बाळदादा म्हटले होते तुतारी हातात घेणार, सगळं झालं तरी सुद्धा तुम्ही जाहीररित्या आता मान्य करत का नाही आहात? अजूनही काही अडचण आहे का? तांत्रिक अडचण किंवा पॉलिटिकल कंपल्शन काही आहे का? वेट अँड वॉच। वेट अँड वॉच सगळ्या गोष्टी। वेट अँड वॉच सगळ्या गोष्टी। भाजपनं तुम्हाला डावललं त्याबद्दल काय? वेट अँड वॉच सगळ्या गोष्टी। शरद पवारांसोबत बैठक झाल्यानंतर माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा सामना होणार असं स्पष्ट झालंय। विजयसिंह मोहिते पाटील पडद्याआडून या सगळ्या घडामोडीवर लक्ष ठेवून असल्याचं सांगण्यात येतंय। पवार मात्र आता सगळं काही सांगायला तयार नाहीत। सरकारी अशा पक्षामध्ये येत आहे ज्याचं नाव धैर्यशील मोहिते। आजच मला त्याचा दिसून गेले पक्षामध्ये अधिकृत येण्याचा कार्यक्रम त्यांचा 2 दिवसांनी आहे। मोहिते पाटील घराण्यानं घरवापसी केल्यास माढा, सातारा आणि सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीला फायदा होणार आहे। मोहिते पाटील पवारांसोबत येण्यानं निम्म्या पश्चिम महाराष्ट्रात तुतारी वाजण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अमोल धर्माधिकारीसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, पुणे। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दिलीप वळसे पाटलांना शरद पवार यांनी मोठा राजकीय धक्का दिलाय। आंबेगाव तालुक्यातल्या 34 गावात प्रभाव असलेल्या शेखर पाचुनकर यांनी शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली आहे। शिरूरमध्ये वळसे पाटलांना पवारांचा धक्का।
शेखर पाचुनकर शरद पवारांच्या राष्ट्रवादी. पाचुनकरांमुळे अमोल कोल्हेंची ताकद वाढणार. शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव असा सामना होतो. या संघर्षात आता शहांचं राजकारण सुरू झालंय. दिलीप वळसे पाटलांचे विश्वासू असलेले शेखर पाचुनकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केलाय. शेखर पाचुनकर हे आंबेगाव तालुक्यातील 42 गावांचे प्रमुख आहेत. पवारांनी त्यांना पक्षात घेऊन त्यांच्यावर आंबेगाव विधानसभेची जबाबदारी सोपवली आहे. दिलीप वळसे पाटलांमुळे अजित पवारांची राष्ट्रवादी सोडत असल्याचं शेखर पाचुनकरांचं म्हणणं आहे. नामदार दिलीप वळसे पाटील साहेबांच्या सोबत आम्ही गेली 20 वर्ष काम केलेलं आहे. परंतु ज्या वेळेला पवारसाहेबांना सोडून जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यावेळीपासूनच शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती आणि त्या अस्वस्थतेचाच उद्रेक म्हणून आज मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार ह्या पक्षाकडे आलेले आहेत आणि त्या कार्यकर्त्यांच्या सूचनांचा आदर ठेवून आणि आमच्या झालेल्या बैठकांचा आदर ठेवून आम्ही आज हे अध्यक्षपद स्वीकारण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. पाचुनकरांना शरद पवारांकडे आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या देवदत्त निकम यांनी वळसे पाटलांना धडा शिकवण्याचा निर्धार केलाय. आज लोक जे पाहत आहेत ते आदरणीय पवार साहेबांचं या देशामध्ये राज्यामध्ये 60 वर्षाची असणारी कारकीर्द आणि शेवटच्या क्षणी ज्या लोकांनी पवार साहेबांना दागा दिला त्याची परतफेड हे मतदानाने शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हेंना प्रचंड मताधिक्याने सगळे लोक निवडून आणून पवार साहेब काय चीज आहेत, उद्धव ठाकरे साहेब काय चीज आहेत हे दाखवून देणार आहेत. शेखर पाचुनकर शरद पवारांसोबत जाण्यानं कोणताही फरक पडणार नाही असं मानसिंग पाचुनकर यांनी सांगितलंय. त्याचा फरक नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांना बिलकुल पडणार नाही. त्याचं कारण असं आहे की साहेबांनी सातत्यानं आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या शाश्वत विकासाच्या पाठीमागे शिरूर आंबेगावची विधानसभा मतदारसंघातली जनता ठामपणे उभी आहे. शिरूरमध्ये अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव यांच्यात अटीतटीचा सामना होतोय. अशावेळी शेखर पाचुनकर यांचा शरद पवारांच्या पक्षात झालेला प्रवेश महत्त्वाचा मानला जातोय. पुण्याहून अमोल धर्माधिकारीसह साईदेव ढोबळे, लोकशाही मराठी, शिरूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.